आता बातमी आहे रशिया आणि युक्रेन युद्धाची। युक्रेननं बलाढ्य रशिया विरोधात ट्रोजन हॉर्स ही रणनीती वापरून आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केलाय। रशियाचे 5 हवाई तळ आणि त्यावरील तब्बल 40 फायटर विमानं या हल्ल्यात बेचिराख करण्यात आली। दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील पर्ल हार्बर हल्ल्याची आठवण करून देणारं हे ऑपरेशन युक्रेननं कसं अंमलात आणलं पाहूयात या संदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट। रशियामध्ये ट्रक घुसवून हवाई तळांवर ड्रोन हल्ले। रशियाचे हवाई तळ फायटर विमानांची राख रांगोळी। युक्रेनचं ऑपरेशन स्पायडर वेब, रशियाची दाणादाण। गेल्या 3 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबण्याऐवजी आणखीच भडकलंय। कारण युक्रेननं रशिया विरोधात ट्रोजन हॉर्स रणनीती वापरून केलेला विध्वंसक 117 ड्रोनचा हल्ला। या शक्तिशाली ड्रोन हल्ल्यामध्ये रशियाच्या मर्मान्स्क, इर्कुत्स्क, आमूर, इवानोवा आणि रायझान इथल्या 5 लष्करी हवाई तळांचं प्रचंड नुकसान झालंय। या एअरबेसवर उभी असलेली रशियाची 40 फायटर विमानं या हल्ल्यात जळून खाक झाली। यात Tu-95 आणि Tu-22 या बॉम्बर्स विमानांचा समावेश आहे। त्याशिवाय युक्रेननं एका अणु पाणबुडी तळावर सुद्धा हल्ला केला। कुर्स्क आणि ब्रायन्स्क इथं रेल्वे पूल उद्ध्वस्त केले आणि त्यामुळे 2 मोठे रेल्वे अपघात झाले। धक्कादायक बाब म्हणजे रशियामध्ये तब्बल 600 किलोमीटर आत ट्रक घुसवून युक्रेननं हा हल्ला केला। ग्रीक पौराणिक कथांमध्ये ट्रोजन हॉर्स म्हणजे विशाल लाकडी घोड्याची गोष्ट आहे। या लाकडी घोड्यातून ग्रीक सैनिक लपून ट्रॉय शहरात घुसले होते। युक्रेननं याच रणनीतीचा वापर करून रशियामध्ये लपून छपून ट्रक घुसवून हा ड्रोन हल्ला केला। SBU ही युक्रेनची गुप्तचर संस्था 1.5 वर्षांपासून हल्ल्याची तयारी करत होती। ऑपरेशन स्पायडर वेब असं या मोहिमेचं नाव होतं। युक्रेननं सामानाच्या साध्या ट्रकमध्ये फॉल्स सिलिंग तयार केलं। त्यामध्ये बॉम्ब, स्फोटक सामग्री असलेले 117 ड्रोन लपवले। सीमा पोलिसांना चकमा देऊन हे ट्रक रशियाच्या महत्त्वाच्या हवाई तळांजवळ पोहोचले। त्यानंतर दूरवरून रिमोट कंट्रोलनं ट्रकांची सीलिंग उघडून ड्रोन सोडण्यात आले। रशियन हवाई तळांवर उभ्या असलेल्या फायटर बॉम्बर्स विमानांना लक्ष्य केलं गेलं। असा जबरदस्त युक्रेननं रशियामध्ये घुसून केलेला हल्ला हा नक्कीच एक प्रकारे शांतता प्रक्रियेला खोडा घालणारा त्या ठिकाणी ठरणार आहे। मुळातच या ड्रोन हल्ल्यामुळे रशियाचे 4 महत्त्वाचे स्ट्रॅटेजिक एअर बेसेस हे जे आहेत मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झालेले आहेत आणि यामध्ये Tu-22 असो, Tu-95 असो किंवा Tu-150 सारखे अत्यंत महत्त्वाचे जेट सुद्धा जे आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी ब्रिलियंट अशा शब्दात या हल्ल्याचं कौतुक केलंय। तर दुसरीकडे या हल्ल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे संतापलेले असून त्यांनी युरोपीय देशांवर विध्वंसक हल्ले करण्याचे आदेश दिलेत आणि त्यामुळे मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जाते। कडक संदेश हा रशियाला पण गेलेला आहे की कधीही शत्रूला कमी लेखू नये। त्याचप्रमाणे युक्रेन सारखा छोटा देश देखील किती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान हा रशियाला पोहोचवू शकतो। साधारणतः 4000 किलोमीटर आतपर्यंत युक्रेनचे ड्रोन जातात आणि त्यांचे महत्त्वाचे एअर बेसेस उद्ध्वस्त करतात। हा रशियासाठी देखील अत्यंत मोठा धक्का आहे। रशिया आणि युक्रेन युद्ध थांबावं यासाठी अमेरिकेनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र ना रशियानं हल्ले थांबवले ना युक्रेननं। आता तर युक्रेनच्या या ऑपरेशन स्पायडर वेबमुळे रशियाचा तीळपापड झालाय। युक्रेनच्या हल्ल्यामुळे चौताळलेले पुतिन आता नेमकं काय पाऊल उचलतात यावर जगाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।